हॅलो, गुड मॉर्निंग. हे इथे काय करताय हे सगळे? हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर आज होती न्यू इयरची सुरुवात, म्हणजेच आज होतं 1 जानेवारी. हा माझा भाऊ, यांनी पूजा वगैरे करायची होती. याला सकाळीच 5 वाजता उठून गेलेला पूजेसाठी. आणि हे बघा त्याचा मेकअप लुक. आणि इथे ही आहे मी, की जी सकाळी सकाळी देवाला प्रार्थना करत होते की हे वर्ष खूप छान आणि एकदम पॉझिटिव्ह वेने जाऊ दे आणि सगळ्यांना सुखी ठेव. जे काही बिझनेस आयडिया डोक्यात आहे ते पण सक्सेसफुल होऊ दे आणि मी असंच तुमच्यासोबत यूट्यूबचे छोटे छोटे शॉर्ट्स डेली टाकत राहू दे. त्यासाठी मला सद्बुद्धी दे, चांगल्या चांगल्या आयडिया दे आणि हो, खूप सगळी एनर्जी दे आणि सगळ्या टेन्शन आणि सगळे जे काही संकट आहे त्यांच्यासोबत वाढ करण्याचं म्हणजे फेस करण्याची माझ्यात ताकद दे. फक्त साथ दे देवा, बस एवढंच. आणि असा मी माझा न्यू इयरचा फर्स्ट डे देवाच्या सुरुवातीने केला, म्हणजे स्पिरिच्युअल वेनी केलं. नंतर आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. तर हे बघा आम्ही इथे निघालोय. आम्ही खरं तर जात होतो आज स्मशानभूमीत. स्मशानभूमीत जाण्याचं कारण एकच की आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, 1 जानेवारी. आणि वर्षाच्या सुरुवातीला एकदम मोठ्या माणसाचं म्हणजे हेड ऑफ द फॅमिली मॅनचं आशीर्वाद घेणं खूप गरजेचं वाटत होतं. आणि त्यांचा बड्डे पण होता, त्यासाठी आम्ही सगळे तिथं गेलेलो. तिथं बघितलं तर झाड थोडंसं सुकून गेलेलं, कारण तिथं पाणी वगैरे प्रॉपर टाकलं गेलेलं नव्हतं. त्यामुळे आता आम्ही नेक्स्ट टाईमला म्हणजे हे ट्राय करू की तिथं आम्ही स्वतःहून पर्सनली काळजी घेण्याचं काम करू. आणि माझ्या आजोबांना प्राजक्ताची फुले खूप जास्त आवडत होती, त्यामुळे आम्ही प्रयत्न केला की ते फुलं मिळवण्याचा, पण ते खूप कमी मिळाले. कारण प्रत्येक वेळेस त्यांच्या खिशात देवापुढे त्यांचे जिथं ते जातील तिथं प्राजक्ताचीच फुलं त्यांनी कंटिन्यू आयुष्यभर जपलेली आहे. लास्ट ऑगस्टमध्ये माझ्या बाबांची डेथ झाली, त्यामुळं लास्ट टाइम आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट केलेला म्हणजे 1 जानेवारीला. त्यांचं असं काही माहीत नव्हतं की त्यांचा आज बड्डे म्हणून, पण रँडम एक डेट सगळ्यांच्या लक्षात राहती ही अशी डेट म्हणून आम्ही 1 जानेवारीला सुरुवात केलेलं. पण अनफॉर्च्युनेटली ह्या वर्षी बाबा आमच्यासोबत नव्हते, त्यामुळे आम्ही प्रत्येक जानेवारीला म्हणजे प्रत्येक 1 जानेवारीला जाऊन तिथं आशीर्वाद घेण्याचा आणि त्या झाडाची काळजी घेण्याचा तर प्रयत्न करूच. आणि कंटिन्यू तिथे जाऊन आशीर्वाद पण घेऊ त्यांच्याकडून. हे माझे काका आहेत, हे थोडेसे इमोशनल झालेले हे आणि माझे पप्पासुद्धा. पण मग मला त्यांनी सांगितलेलं की शूट नको करू, पण मी चोरून लपून थोडं थोडं करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांना दाखवून काय करायचं आहे ना. पण मला करायचं होतं, तर मी थोडं शूट करण्याचा प्रयत्न केलाच. सगळे थोडेसे इमोशनल पण झालेले तिथे गेल्यावरती, पण आता काय करणार ना, काही करू नाही शकत. पण वर्षाची सुरुवात आम्ही छान केली, स्पिरिच्युअल आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने.